The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुप्पङ्गमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुत्थेन भासति वा करोति वा ततो नः दुःखमनवेति चक्रं वा मनोपुप्पङ्गमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या नागपूर जवळील बुटीबोरी येथील श्रद्धावान धम्म उपासिका जनबंधू आई जनबंधू बाबा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने प्रशिक जनबंधू ह्याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पूज्य भिक्षू संघास आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून परित्राण बुद्ध पूजा मंगल मैत्री चिवर परिष्काराचं दान आणि जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमात माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यंग धम्मानंदजी थेरो, संपूर्ण जनबंधू परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी बुटीबोरी आणि नागपूर परिसरातील धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्वच श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे।
आम्ही पहिल्यांदाच बुटी गोरीला आलो. आम्हाला मनस्वी आनंद होतोय तुम्हा सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने पाहून. जेव्हा हायवेवरून आम्ही आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला वाटलं बा आता आपण कुठल्या खेड्यात आलो, कारण रस्ते दिसत होते. MIDC एरिया आहे. मला वाटतं त्या आईने सांगितलं कितीतरी कंपन्या आहेत म्हणे इथे, आणि आशिया खंडातील एक सर्वात मोठी कंपनी तुमच्या बुटी बोरीला आहे. आणि त्यामुळे आमच्या जनबंधू आई साजापूरला आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला आल्या होत्या. तारीख घेण्यासाठी आल्या, भेटण्यासाठी आल्या, दान देण्यासाठी आल्या. त्या अत्यंत विनम्र आहेत, श्रद्धावान आहेत. परिवारही त्यांचा श्रद्धावान आहे. आता भंतेजींनी सांगितल्यानुसार चांगल्या क्वालिटीची चिवर, भिक्षापात्र, भोजन आणि ते समोरची रूम सगळीच्या सगळी भरली होती. कुठून काय काय घेऊन आल्या. एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं असं दान देत होत्या. आणि तेवढ्यात प्रसन्न चित्ताने, आणि प्रसन्न चित्ताने दान देणं, प्रसन्न चित्ताने धम्मदेसनेचं आयोजन करणं, प्रसन्न चित्ताने धम्मदेसना श्रवण करणं, प्रसन्न चित्ताने आपली धार्मिकता प्रकट करणं हे श्रद्धावान लोकांचं लक्षण आहे. तुम्ही श्रद्धेची लक्षणं ऐकली असतील आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून, तर तुमच्या लक्षात येईल की श्रद्धा म्हणजे नेमकं काय. कारण भगवान बुद्धाने प्रत्येक गोष्टीचे लक्षणं सांगितलेले आहेत. म्हणजे दान देणाऱ्यांची लक्षणं सांगितले, सिलवानांचे लक्षणं सांगितले, ध्यान करणाऱ्या लोकांचे लक्षणं सांगितले, तसे श्रद्धावान कुणास म्हणावे याचेही लक्षणं सांगितले आहे. ज्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असते, दान देताना, सील पालन करताना, ध्यान करताना, पंचांग प्रणाम करताना ज्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव आहे आणि ज्यांच्या हृदयामध्ये महत्वाकांक्षा आहे, अशी दोन लक्षणं भगवान बुद्धांनी कशाची सांगितली आहे? श्रद्धेची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि निश्चितच जनबंधू परिवारामध्ये ती श्रद्धा आहे, निमित्त आहे. आपला बर्थडे बॉय कुठे गेला आहे, त्याच्या नावातच प्रशिक आहे. आईने बाबाने अत्यंत सुंदर असं त्याला नाव दिलंय प्रशिक. म्हणजे बुद्ध धम्माचा संपूर्ण सारांश त्याच्या नावातच आहे. आणि तो त्याला त्याची चर्या आम्ही पाहतोय तर खरोखर तो नावानुसारच आहे. श्रद्धावान आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, दानी आहे, विनम्रही आहे. प्रज्ञाशील आणि करुणा या तीन बुद्ध तत्वांचा संगम म्हणजे प्रशिक आहे. आणि त्याच्या बर्थडेचं औचित्य आहे, त्याच्या जन्मदिनाचं औचित्य आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकदा त्याच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी त्याला त्याच्या बर्थडेच्या शुभेच्छा म्हणून, त्याचं स्वागत म्हणून, त्याचं अभिनंदन म्हणून आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्याचं स्वागत करा. हॅपी बर्थडे टू यू. तुला निरोगी उदंड आयुष्य लाभावे, कारण हे तुझ्या निमित्ताने माता पिता पुण्यकर्म करतात. बर्थडे तर लय पाहतो बापा आम्ही, पण तुम्ही लय करत असाल बर्थडे. संध्याकाळचे बर्थडे होतात विशेष रूपाने, आहे का, टप्पू मारण्यासाठी विशेष जेवण, केक आणायचा आणि ते कापायचा, कट करायचा, गालाला लावायचा, इकडं तिकडं लावायचा, पॉकेटमध्ये 10, 5, 50 रुपये टाकायचे, ताट घ्यायचं, जेवायला बसायचं, हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं, निघून यायचं, झाला बर्थडे. पण आजकाल लोकांमध्ये धार्मिकता वृद्धिंगत होत आहे. लोकांमध्ये धम्माच्या प्रती गोडी निर्माण झाली आहे, होत आहे. आणि त्यामुळे लोक फक्त आता केक पुरता आणि सायंकाळचं विशेष जेवण देण्यापुरता बर्थडे काही साजरा करीत नाहीत. धम्मदेसनांचं आयोजन करतात, मुलांवरती त्याचा चांगला परिणाम व्हावा, चांगला संस्कार व्हावा यासाठी म्हणून खटाटोप असतो. आणि त्याचनुसार इथे सुद्धा जनबंधू परिवाराने त्यांच्या परिवारामध्ये आपल्या सुपुत्राच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भिक्षू संघाला इथे बोलावून त्यांना दान पुण्य करून जाहीर धम्मदेसनेचं आयोजन केलं. खरंच जेव्हा इथून घराकडे चाललो होतो आम्ही, तेव्हा हा पेंडॉल मंडप पाहिला आणि भंतीजीला म्हणालो, बापा एवढा भारीच्या भारीन एवढा मंडप टाकलाय, जणू काही एखादी धम्म परिषद आहे की काय, अशी जय्यत तयारी बघा. पैसे खर्च करून
श्रद्धेतून भगवंताच्या काळामध्ये अशा घटना घडायच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे पर्सनल घरगुती जरी प्रोग्राम असेल तरी त्या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना किंवा उपासक उपासिकांना धम्माचा बोध व्हावा, धम्माचं ज्ञान मिळावं आणि लोकांमध्ये परिवर्तन व्हावं, लोक सुखी व्हावेत, हा उदात्त हेतू मनात ठेवून लोक भगवान बुद्धाला किंवा एखाद्या भिक्खूला, भिक्खू संघाला बोलवायचे, त्यांना दान पुण्य करायचे आणि जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करायचे. मला त्या भगवंताच्या काळाची आठवण आली म्हणून एकदा जनबंधू आई बाबा आणि त्यांच्या परिवारासाठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. याची गरज आहे आणि तुमच्या तर परिसरात लयच आहे बाप्पा. मला काय म्हणायचे जे तुम्ही समजू शकता. इथं जवळच MIDC आहे आणि 10 किलोमीटरवर अजून काहीतरी आहे म्हणून आम्ही नेहमी त्याच्यावरती बोलतो. सकाळी ते एक आईला बोललो, बाबा तुमच्याकडे कोणी बोलत नाही का याच्यावरती? कारण बुद्धाने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगितला. तुमच्या माहितीसाठी सांगितलं. तुम्ही जर बुद्ध धम्माचा अभ्यास कराल तर श्रद्धा कशी असावी, श्रद्धा कुणावरती असावी, श्रद्धेचा अर्थ काय लागतो हेही भगवंताने शिकवलाय आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धेत कसा फरक आहे हेही भगवंताने शिकवलंय. मी बोलता बोलता सकाळी घरात आईला म्हणालो, आपल्या बाबासाहेबांनी तुमच्याच जिल्ह्यामध्ये इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरात दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून घेतली. त्रिसरणासह पंचशील ग्रहण करून आणि जमलेल्या लाखो लोकांना, 5 लाखांपेक्षा जास्त जनसमुदाय जमला होता, त्यांना 22 प्रतिज्ञा देऊन बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि बाबासाहेबांनी त्या मंचावरून माईक वरून सांगितलं नव्याने बौद्ध झालेल्या लोकांना, नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणजे नेमकं काय तुम्ही केलं किंवा नेमकं तुमच्यात काय बदल होईल आणि व्हावा हे लक्षात ठेवण्यासाठी बाबासाहेब म्हणाले, तुम्हाला जुनं ते सर्व सोडून द्यावं लागेल. इतपर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो, असं 22व्या प्रतिज्ञेत बाबासाहेब म्हणाले. बघा तुम्ही वाचल्या का? वाचत असता का 22 प्रतिज्ञा? कोण कोण वाचल्या 22 प्रतिज्ञा? हात वर करा बरं. बाबा 2-3च. म्हणूनच परिणाम आहे तुमच्यावरती बाबा. तुमचा काही दोष नाही त्याच्यात. हे बा कास्ट सर्टिफिकेट वरती बौद्ध लिहिलं म्हणून आणि मोठ्यानं जय भीम करते म्हणून, निळी टोपी घालते म्हणून, निळा फेटा आणि पंचरंगी फेटा गळ्यात टाकते म्हणून कोणी बौद्ध होत नाही, कोणी जय भीम वाला होत नाही. जय भीम वाला उसे ही कह सकते हैं जो पंचशीलधारी होता है, पंचशील का पालन करता है. नाही का? नुसता घरावर झेंडा लावला कोणी आपल्याकडे पाहू नये, भांडायला येऊ नये म्हणून, म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी बाबासाहेबांचा वापर करणारे जय भीमवाले होऊ शकत नाही. तर जे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालतील तेच जय भीमवाले. बौद्ध पण तेच की जे दररोज पंचशिलेचं पालन करतील, आठवड्यातून 1 दिवस अष्टशिलेचं पालन करतील, बुद्ध विहारात जात राहतील, आपल्या मुलाबाळांवरती बुद्ध धम्माचे संस्कार घालतील, तेच बौद्ध. नाही तर रिझर्वेशन पुरते बौद्ध काही कामाचे नाही, नकली बौद्ध. तुम्ही नसाल बापा तसे, पण आपल्यात आहेत असे. खायचं बाबासाहेबाचं, गायचं तिकडं जाऊन काय 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 म्हणून अशा लोकांना या जन्मात कर्माचं फळ लय डेंजर मिळते हे तुम्हाला सांगतो. आणि असंच बोलत नाही, मी बोलतो म्हणून, कारण ज्या महामानवाने आपल्यासाठी जीवाचं रान केलं, 2-4 मुलं मरू दिले, मेले तरी सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही. त्यांचं बलिदान, त्यांची कुर्बानी, त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग आपल्याला जर समजत नसेल, आपण खरंच फुकटच खात असेल आणि भलत्याच मार्गाने वागत असेल, घरदार आपलं, तर कर्माचा परिणाम मिळेल की नाही? बिलकुल मिळतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून नागपुरात बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणाले, नक्ती मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं, नक्ती मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं, नक्ती मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं. आणि येतेन सत्यवचन हो तुमे किंवा हो तुते जय मंगलं. म्हणजे येतेन सत्य वचन म्हणजे या सत्य वचनानं, जर हे सत्य वचन असेल तर माझं जय मंगल होईल. कोणतं सत्य वचन असेल तर? बुद्धाशिवाय
धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं अजून कोणतं श्रद्धास्थान नसेल, शरणस्थान नसेल तर माझं जय मंगल होईल. नाही तर मी रोजच विहारात जाऊन घरी म्हणत असेल वंदनेत नथी मे शरण घाई बुद्धो मे शरण वरण धम्मो मे शरण वरण संगो मे शरण वरण हे ते नव सत्य वचन होत मे जय म्हण. तू संपलं का बघ किती गप्पा करतो. गुरुवार आहे का बघ बघ कॅलेंडर कोणता दिवस आहे बघ. गुरुवार आहे का शुक्रवार आहे का कोणता आहे बापा म्हणजे जायचं तिकडं. आता मला सांगा ही आई म्हणजे आमची तिकडे जातात म्हणे लोक इकडे जातात म्हणे. तुम्ही जाऊन आले का म्हणे. म्हटलं हो बापा गेलो होतो आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला वाटलं बा काहीतरी पाहण्यासाठी असेल. फार वर्षापूर्वी एकदा आमची धम्मसहल आली होती, बुद्धगयेला चालली होती तर गाड्या वळवल्या तिकडं. आम्हाला काय माहित नव्हतं. पण आपण जर आंबेडकरवादी आहे हे रोखोक बोलतो आपण, कारण आपलं तत्व ठरलेलं आहे कोणी करुणानंद भंतेजीला वंदो अथवा निंदो आणि पुन्हा कोणा बोलवो अथवा न बोलवो, कोण दान देवो अथवा न देवो, परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं धम्माचं कार्य उपदेश लोकांना सांगितल्याशिवाय, इंजेक्शन दिल्याशिवाय, गोळ्या घातल्याशिवाय आपण काय सोडत नाही. आणि त्यामुळे बघा आपण ही गोष्ट लक्षात ठेवावी असं बाबासाहेबांनी सांगितलंय. म्हणून मी जनबंधू परिवाराचं अभिनंदन करेल खरोखर की त्यांनी आपली श्रद्धा, आपली धार्मिकता दाखवून दिली. आपल्या मुलाबाळांवरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. मी थोडक्यातच बोलणार आहे, अधिक बोलणार नाही आहे. तुम्हाला आज मी सांगेल, भगवंताने सांगितलं की या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. कधी भगवान म्हणतात 2 प्रकारची लोक आहेत आणि ते समजून सांगतात. कधी भगवान म्हणाले 3 प्रकारचे लोक आहेत, भगवंताने ते समजून सांगितलं, सिद्ध केलं. कधी भगवंताने सांगितलं 4 प्रकारची लोक आहेत, तेही भगवंताने विस्ताराने समजून सांगितलं. आज मी तुम्हाला सांगेल, भगवान बुद्ध म्हणाले या सृष्टीमध्ये 3 प्रकारचे लोक असतात. तुम्हाला माहिती आहे का? नाही, मुख्य बसता बापा अभ्यास करावा लागते. प्रवचन तरी ऐकत राहा फुकटच्या फाकट. मोबाईल वर, युट्यूब वर जा, कोणत्या मालिका, सिरियल, पिक्चर, कोणते व्हिडिओ आपलं डोकं खराब करणारे, घर बिघडवणारे पाहण्यापेक्षा रिचार्ज तर करतच असाल. बाबासाहेबांनी तर अँड्रॉइड मोबाईल दिलाय. एका घरात तर 4-5 असतील माणसागणिक मोबाईल, भारी भारीचे मोबाईल. तर त्या मोबाईलवर युट्यूब तर असेलच, त्याचा वापर तर करतच असाल आणि करा. परंतु रिकामे व्हिडिओ पाहण्यासाठी करू नका. त्या युट्यूब वर जाऊन सर्च करा द ग्रेट हॅपीनेस. आपलं चॅनल दिसेल त्याला सबस्क्राईब करा, त्याला ऑल नोटिफिकेशन ऑन करा. आपले प्रवचन घराघरात लावत राहा, ते ऐकवा सर्वांना. तुमच्यात नाही बदल झाला तर आपलं नाव बदलून ठेवतो. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांमध्ये बदल होतोय हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. कारण बुद्धवाणीमध्ये तेवढा पावर आहे. जर 999 खून करणारा अंगुलीमाल बदलू शकतो. उद्ध्वस्त झालेली, मायबाप मेलेली, सासरे मेलेली, मुलं मेलेली, पत्नी मेलेली पटाचारा जर ध्यानावर येऊ शकते, तिच्यात जर परिवर्तन होऊ शकते, बदल होऊ शकते, तर फुलाची पाकळी भगवंताची वाणी ऐकून आपल्यात बदल होणार नाही काय? होईल. पण केव्हा? जेव्हा त्रिरत्नांवरती श्रद्धा असेल मनात, तेव्हा. हे लक्षात ठेवा. तर 3 प्रकारचे लोक. पहिला प्रकार असा आहे, भगवान म्हणाले या जगामध्ये काही लोक दोन्ही डोळ्याने अंध असतात. लक्षपूर्वक ऐका. काही लोक, तुम्ही नाही बाप्पा, काही लोकांची गोष्ट. भगवान म्हणाले दोन्ही डोळ्याने अंध असतात काही लोक. भगवंताने समजून सांगितलं कशी अंध असतात. तर भौतिक दृष्ट्या पण अंध असतात आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण अंध असतात. भौतिक दृष्ट्या म्हणजे कसं? भौतिक दृष्ट्या म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्माला येतात. म्हणजे गरिबी ज्या घरात आहे एकदम तशा घरात जन्माला येतात. आणि तशा घरात जन्माला येऊन बिलकुल हातपाय हलवत नाहीत, काहीच नाही, काम धंदा करत नाहीत. म्हणजे गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच मरतात. भौतिक दृष्ट्या हे लोक, एका डोळ्याचं झालं आंधळेपण, दुसऱ्या डोळ्याचा आंधळेपणा सांगितला भगवंताने की भौतिक दृष्ट्या तर गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच मरतात. काबाड कष्ट करत नाहीत, मेहनत करत नाहीत, कष्ट घेत नाहीत, अंग मेहनत करत नाहीत, आयत खाऊ राहतात. बिलकुल उष्ट खायची सवय लागली.
काय कुणाचं हिसकावून घेण्याची सवय लागली आहे, फुकटचं खायची सवय लागली आहे, अशा प्रकारचं जीवन व्यतीत करतात म्हणजे भौतिक दृष्ट्या अंध असतात. आणि दुसरी गोष्ट आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा अंध असतात. म्हणजे दोन्ही डोळ्याने आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे कसं, गरीब तर असतातच असतात, पूर्ण गरिबी आहे घरामध्ये, हिंसा करत राहतात, चोरी करत राहतात, व्यभिचार करत राहतात, खोटं बोलतात, चुगली करतात, शिवीगाळीची भाषा वापरतात, व्यर्थ बडबड करतात, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करतात, मारझोड करतात, याला ठकव त्याला फसव, याची लुटमार कर, कुणाची लुटमार कर. म्हणजे आध्यात्मिक कोणत्या शिलाचं पालन करत नाहीत, पंचशील पालन करत नाहीत, विहारात जात नाहीत, धम्मकार्यात जात नाहीत, बिलकुल मनाला निर्मळ करण्याचा प्रयत्न करत नाहीत, दान देत नाहीत, शील पालन नाही आणि ध्यानही करत नाही, त्याच्यावरती विश्वासच नसतो त्यांचा बिलकुल. असे लोक दोन्ही डोळ्याने अंध आहेत म्हणाले भगवान बुद्ध. इकडचे पण नाहीत आणि तिकडचे पण नाहीत. बघा असे असतात लोक, तुमच्याकडे पण असतील आणि सगळीकडेच असतात लोक, तीनही काळात असतात. म्हणजे भूतकाळातही पण, वर्तमानातही आणि भविष्यातही असे लोक असतात की जे दोन्ही डोळ्याने अंध असतात. असतात की नाही? बिलकुल असतात अशा प्रकारचे. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने, एका डोळ्याने अंध असलेली लोक सुद्धा असतात या जगामध्ये. किती डोळ्याने? एका डोळ्याने अंध. कशी असतात एका डोळ्याने अंध? तर भगवंताने सांगितलं, काही काही लोक गरिबीत जन्माला येतात, गरीब घरात जन्माला येतात, काबाड कष्ट करतात, मेहनत करतात, प्रचंड मेहनत करतात, श्रीमंत होतात. पण श्रीमंत आली की मग हवेत उडतात, जमीन दिसत नाही, गरीब लोक दिसत नाही, मग मायबापाची किंमत नाही आणि समाजातही काही वेळ देत नाही, समाजाशी देणं घेणं नाही म्हणते, बाबासाहेबांच्या विचारांशी देणं घेणं नाही म्हणते, भगवान बुद्धाच्या धम्माचे मला देणं घेणं नाही म्हणते, जे काही प्राप्त झालं ते त्याच्यामुळे प्राप्त झालं म्हणते. कारण अज्ञान असते आणि अज्ञान जर असेल तर भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यातून स्वतः शिवाय आपल्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून काही लोक बघा, जरी गरीब घरात जन्माला आले, श्रीमंत होतात मेहनतीमुळे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मात्र बिलकुल मागासलेले असतात, गरीब असतात. दानावरती विश्वास नसतो, ध्यानावरती विश्वास नसतो, शील पालनावरती विश्वास नसतो, पाप पुण्यावरती विश्वास नसतो, कुशल अकुशलावरती विश्वास नसतो, विहारात जाण्यावरती विश्वास नसतो, बुद्धाच्या वचनावरती विश्वास नसतो, धम्म देशनेवरती विश्वास नसतो. फक्त म्हणत राहते माझं घर आणि माझी पोरगी आणि माझा पोरगा, बायको, आणि ते बायको म्हणते माझा नवरा, आमचं घर, आमचा टीव्ही, आमचं फ्रीज, आमचा एसी, आमचा हॉल आणि आम्हालाच पान फुलं वाल. ते म्हणते बाल्याची बायको, बाल्याची माय, 10 बाय 10च्या खोलीत आणि बाकी मायबाप पाहुणे समाज गेला म्हणते चुलीत. असे काही लोक बापा, तुम्ही नाही तसे पण बिलकुल असे बघा. म्हणजे गरिबीत जन्माला आले आणि श्रीमंत झाले, परंतु श्रीमंत झाल्यानंतर मात्र बाकी सगळं विसरतात आणि मी कोणाचं देणं घेणं लागत नाही आहे असे वागतात, वावरतात. बघा आपल्या समाजात काय कमी नाही का? माळीकडे फक्त पाहावं लागते, त्याचे अशोक चक्र लावलेला आहे आणि झेंडा लावलेला आहे. जयंतीची वर्गणी मागायला आपले लोक कधी गेले, पगारच झाला नाही. आणि खरंच पगार होत नाही, काय त्याचा माहित नाही बापा. असे लोक आहेत तुमच्याकडे, आहेत की नाही? बापा आहेत, पण तुम्ही नाही काय म्हणाल, तुम्ही थोडी अपवाद आहे. पळसाला 3च पानं असतात, तुमच्याकडे काय 5-6 थोडी राहतील नाही का? अपवाद वगळता कधी 2, कधी 3, कधी 4 असतात, पण ऍक्च्युअल मध्ये सरासरी मध्ये किती पानं असतात पळसाला? 3च असतात. तुम्ही कुठे पाहिजे पळसाचं बापा, इथंच झाड आहे की हो, तुम्ही जाऊन चेक करा. नाही तर आमच्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला, साजापूरला, औरंगाबादला या, आम्ही ते झाड तसंच ठेवलं. भगत साहेबाला विचारा, आपल्या मॉनेस्ट्रीला एक पळसाचं झाड आलंय आपल्या चैत्याच्या बाजूला, ते तसंच ठेवलं आम्ही. का आम्ही उदाहरणासाठी सांगतो, पळसाला 3च पानं असतात, कोणी आलं तर त्याला दाखवायला का असतात की नाही पहा म्हणून. आणि खरंच पळसाला 3 पानं असतात. आणि म्हणून काही लोक अशी असतात की बिलकुल श्रीमंत झाल्यावर समाजाला ओळखत नाही. खरं तर बाबासाहेबांनी सांगितलं, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे.
तुम्ही समाजाकडे वळून पाहिलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर, श्रीमंत बनल्यानंतर, तुमचं पोट भरल्यानंतर समाजातल्या रंजल्या गांजलेल्या लोकांकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. ज्या मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाहीये, जे लोक, जे समाज, जी मुलं मुली किंवा लोक गरिबीमध्येच आहेत, तर त्यांना तुम्ही हातभार लावला पाहिजे. त्यांना तुम्ही मदतीचा हात दिला पाहिजे. तुमच्या एरियातलं विहार असेल तर तिथे तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ते विहार निर्माण करण्यासाठी तिथे काय कमी आहे, काय जास्त आहे हे केलं पाहिजे. इतर समाजाकडे पहा. आपण दोष देत नाही कुणाला किंवा टीकाही करत नाही. इतर लोकांकडे पहा तुम्ही. त्यांचे धार्मिक स्थळ जर काही कमी असेल तिथे बांधकाम वगैरे किंवा काही, तर लोक पुढाकार घेतात. या हाताला कळू देत नाहीत आणि तिथे तशी मदत करतात. बघा तुम्ही पाहत असेल. इकडं तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कळी. जयंती आली की म्हणते म्हणे भीमराज की जैसा कोणी नाही म्हणते. माझ्या बाबासाहेबासारखं कोणी नाही म्हणते. नाचते आणि उद्या 12 पर्यंत झोपते आणि पुन्हा मग 364व्या दिवशी याचं उगवते. जयंती आली की पुन्हा बाहेर पडते, रजिस्टर घेते आणि आम्हाला जयंती साजरी करायची म्हणते, द्या म्हणते पैसे. नंतर कधी विहारातही दिसत नाही, प्रवचनालाही दिसत नाही, नंतर पंचशीलही पालन करत नाही. काय भंतेजीने आम्हाला त्या एका सिग्नलवर गाडी थांबवली. ते एक जण ते पान टपरीवर असं ते काय करत होत. तर मी म्हटलं बा भंतेजी काय करते. तर भंतेजी म्हणे काय तर काय खर्रा. म्हणजे खर्रा. आता खरंच फिरू लागलो आम्ही तर बऱ्याच इकडं म्हणजे नाव ठेवत नाही बाबा तुम्हाला, पण खरंच फिरू लागलो कार्यक्रमाला इकडं तिकडं. बहुतांश पोरांच्या माणसांच्या तोंडात इथं काहीतरी ठेवलं आणि थुकतच आहे. इकडं तिकडे जाऊन थुकत. काय खाल्लं यांनी असं. बघा कॅन्सर होते. बघा भगवंताला तेव्हा समजलं की हे तंबाखू, मावा, खर्रा, काय तुर्रा काय जे असेल ते तोंडात ठेवते, घाणच्या घाण वास येते. ते घरचे सहनही कसं करत असतील काय माहित अशा लोकांना बापा. त्यांची बिचाऱ्यांची काय म्हणतात मजबुरी असेल तर ते सहन करतात. आमच्या जवळ तर कोणी आलं की वंदा मी भंतेजी म्हणते तोंडात काय ठेवलं. मी म्हणतो बाबा तुला कसा आशीर्वाद देऊ. मनात पण आशीर्वाद तर द्यावा लागते बा. आता कोणाच्या बद्दल वाईट थोडी भाव ठेवू शकतो. त्या दिवशी एका ठिकाणी एका गावाला गेलो. वाईट नका वाटू देऊ बाबा. गावातल्या बायाच्या तोंडामध्ये काय काय ठेवलं. मी म्हटलं बाबा भारत कधी बौद्धमय होतीये. भगवान बुद्धानं पंचशिलेमध्ये तत्व टाकलं होय. मेरय्य मज्ज पमाद ठाना वेरमणी शिक्षापदं समाधियामी. म्हणजे त्याच्यामध्ये कच्ची पक्की दारू तंबाखू काय हे खाऊ नका म्हणाले भगवान बुद्ध. तुमच्या आरोग्यासाठी ते घातक आहे. परंतु 68 वर्ष झाले आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन जर तंबाखू सोडू शकत नाही बाबासाहेबांसाठी, जयंतीच्या दिवशी जर दारू सोडू शकत नाही, तर असे लोक नीच आणि मूर्ख आहेत. तुम्हाला सांगतो हे जिंदगीत कधीच सुधरू शकत नाहीत. कारण ज्या बाबासाहेबांनी 3 मुलं, मुलगी, पत्नी आपल्यासाठी मातीत जाऊ दिली आणि जीवाचं रान केलं. बाबासाहेब झिजले, खपले, किती त्यांना त्रास होता, किती त्यांना आजार होते, तरी सुद्धा त्या बाबासाहेबांसाठी जर तुम्ही त्याग करू शकत नाही तर काय ढेकळाचा त्याग करू शकता. काय त्याग करू शकता. समजा असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. जर 68 वर्ष झाले ना बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन, एवढ्या वर्षांमध्ये जर स्वतःच्या घराला बौद्धमय बनवू शकत नाही तुम्ही, एवढ्या वर्षांमध्ये जर तुम्ही स्वतः पंचशिलाचं पालन करू शकत नाही, तर भारत बौद्धमय करण्यासाठी तुम्ही कोणतं काम करू शकता, कोणतं योगदान देऊ शकता. आणि जर तुम्ही तंबाखू खाताय, जर तुम्ही दारू पिताय, तर मुलाला कोणता संस्कार देता. मी नेहमी सांगतो वाईट नका वाटू देऊ. जसे माय बाप असतात तसेच लेकरं निघतात. शाळेमधलं शिक्षण पैसे देऊन तुम्ही देऊ शकता मुलांना आणि बिलकुल पोरं शिकतील, पण चांगल्या हुद्द्यावरती लागतील, जॉबला लागतील, पैसे कमवतील. परंतु संस्काराच्या बाबतीत काय. जर बाप दारू पित असेल तर पोरगा कसा नाही पिणार. आणि तुम्ही सर्वे जर केला तर हे तुमच्या लक्षात येईल. जे बापामध्ये संस्कार असतात, जे आईमध्ये संस्कार असतात, 99.99% मुलांमध्ये तेच संस्कार उतरत असतात. म्हणून आपल्या हाताने आपले मुलं वाया नका घालवू. जर कुणाला व्यसन असेल दारूचं, तंबाखाचं किंवा अजून कशाचं, तर ते सोडून द्या.
स्वतःसाठी तर सोडूनच द्या, आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा सोडून दिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, भगवंताने सांगितलं काही लोक एका डोळ्याने अंध असतात. एका डोळ्याने अंध म्हणजे कसे? श्रीमंत तर असतात पण धार्मिक नसतात, सिलवान नसतात, धम्मकार्याशी संबंध नसतो त्यांना, विहाराशी संबंध नसतो त्यांना, देण्याचा संबंध नसतो त्यांना. आणि त्यामुळे हा दुसरा प्रकार तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तिसरा आणि शेवटचा प्रकार सांगितला भगवंताने. काही लोक इथे असतात दोन्ही डोळ्याने डोळस. पहिला प्रकार कोणता? दोन्ही डोळ्याने अंध, पहिला प्रकार. दुसरा प्रकार सांगितला एका डोळ्याने अंध. आणि तिसरा प्रकार सांगितला दोन्ही डोळ्याने डोळस म्हणजे दृष्टीवान. तर दृष्टीवान कसे, दोन्ही डोळ्याने डोळस कसे? तर भगवान बुद्ध म्हणाले काही काही लोक इथे भलेही गरिबी जन्माला येतात पण ते मेहनत करतात, श्रीमंत होतात. श्रीमंती बरोबरच हे लक्षात ठेवतात की आपल्या वाट्याला ही जी श्रीमंती आली आहे तर आपण मेहनत तर केलीच, परंतु जर आपण धम्माचं आचरण केलं नाही, जर आपण शील पालन केलं नाही आणि या पैशाच्या पायी जर आपण स्वतःला व्यसनाधीन बनवलं, जर वाईट मार्गाला लागलो आपण, तर कमवलेली धन दौलत सर्व नष्ट होऊ शकते. आणि असं कितीतरी ठिकाणी होते बघा. व्यसनाच्या पायी लोकांनी घरं विकले. तुमच्या माहितीसाठी व्यसनाच्या पायी लोकांनी आपल्या शेत्या विकल्या. पुन्हा आता त्या दिवशी एक आई सांगत होती, भंतीजी म्हणे आमच्याकडे खूप शेती होती. मी म्हटलं तर आमचा मुलगा म्हणे दारूच्या आहारी गेला, ते तंबाखू काय काय खात होता म्हणे आणि त्याचबरोबर त्याला मटक्याचा नाद लागला. मटका समजतं तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहित नाही बाबा आम्हाला. ते मटका म्हणजे ते डाव लावायचा बा, पैसे लावतात ना लोक असं काहीतरी. तर ते पैसे लावण्याचा म्हणजे डाव खेळण्याचा त्याला नाद लागला आणि त्या नादापायी त्याने सुरुवातीला घरातले दागदागिने, नंतर घरातल्या वस्तू, नंतर शेतीतलं धान्य, नंतर घर, नंतर शेती, असं सर्व काही विकलं. म्हणे एकुलता एक पोरगा, त्याच्या पोरगा जन्माला यावं म्हणे तर 4 मुली जन्माला घातल्या. आणि नंतर पोराची वाट पाहून पोरगा जन्माला आला, त्याला लहानाचं मोठं केलं म्हणे, 12वी पर्यंत शिकवलं, नंतर शिकला नाही, वाया गेला, दारूच्या नादी लागला आणि स्वतःचं घरही विकलं. स्वतःच्या बायकोला मारू मारू तिला पण माहेरी पाठवलं. लेकरं वनवासी झाले म्हणे, आम्हाला बरं पाहत नाही, बापाला बरं पाहत नाही म्हणे, आम्ही म्हातारे आहोत, आम्हालाच काम करावं लागते म्हणे. तो कामही करत नाही आणि काहीच नाही बघा. अशी परिस्थिती आहे बघा. म्हणजे संपत्ती पण पचवता आली पाहिजे, धन पचवता आलं पाहिजे. काल एका एरियातून आम्ही चाललो होतो, एरिया आपलाच होता. भंतीजीला म्हणालो, भंतीजी बघा काही ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो एरिया आपलाच राहते पण त्या एरियातले दुकानं जे असतात की नाही ते दुसऱ्या लोकांची. बघा तुम्ही, एरिया टोटल आपला पण दुकानं दुसऱ्यांची. आम्ही त्याच्यावर डिस्कस केली तर आपल्या लोकांकडे काही अपवाद वगळता व्यापाऱ्याचे लक्षण नाहीत बघा. म्हणजे काही व्यवसाय करावा ह्याचे लक्षण नाहीत बघा. म्हणून घर दार परिसर आपला असतो आणि दुकानं दुसऱ्याची असतात. भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका शिकवली. तुम्ही तुमचे व्यवसाय निर्माण केले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. चांगल्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्ही विकसित केल्या पाहिजे. त्यांच्याकडे धन दौलत श्रीमंती तुम्ही आणण्यासाठी कारणीभूत ठरले पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही व्यवसायात उद्योगात सुद्धा उतरले पाहिजे. चांगले चांगले जॉब तुम्ही हस्तगत केले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे असंही भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणून चौथा हा जो प्रकार सांगितला भगवंताने, दोन्ही डोळ्याने डोळस असतात लोक, पण अशांची संख्या फार कमी आणि क्वचित असते बघा. कारण श्रीमंती प्रत्येकालाच पचवता येत नाही. त्यांनाच पचवता येईल ज्यांच्याकडे धार्मिकता आहे, म्हणजे ज्यांच्याकडे शील सदाचार आहे, नीतिमत्ता आहे. श्रीमंती त्यांनाच पचवता येते, बाकी लोकांना श्रीमंती पचवता येत नाही. असलेली श्रीमंती लोक म्हणजे मालामाल झाल्यावर कंगाल सुद्धा लोक होतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले या तिसऱ्या प्रकारचे आपण असायला पाहिजे. कोणते? म्हणजे भौतिक दृष्ट्या आपण श्रीमंत झालो पाहिजे, मेहनत केली पाहिजे,
दीर्घोद्योगी असायला पाहिजे, आपण काम धंदा करणारे असलो पाहिजे, कष्टाळू असले पाहिजे, काबाड कष्ट करणारे असलो पाहिजे आणि श्रीमंती आल्यावर येताना श्रीमंत होताना आपली धार्मिक बाजू पण मजबूत ठेवली पाहिजे. आपल्या घरात रोज भगवंताची पूजा झाली पाहिजे. पोरांना आपल्या पंचशिलाची माहिती करून दिली पाहिजे, आर्य उपसताची माहिती करून दिली पाहिजे, त्यांना वंदना पाठ करून दिली पाहिजे, 22 प्रतिज्ञा त्यांना लहानपणापासून सांगितल्या पाहिजे, शिकवल्या पाहिजे, त्याची जाणीव करून दिली पाहिजे. हे आपल्याला वैभवाचं जीवन जे प्राप्त झालंय ते कोणामुळे प्राप्त झालंय तर बाबासाहेबांमुळे प्राप्त झालंय, याची सुद्धा जाणीव करून दिली पाहिजे. तर मुलांवरही चांगले धम्माचे संस्कार होतील. विहारात जात असताना मुलाबाळांना सुद्धा घेऊन गेलो पाहिजे. बिलकुल हे पण संस्कार आपण मुलांना देऊ शकलो पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं भलं होते, तरच आपल्या जीवनाचं सोनं होते बघा. नाही तर जीवन आपलं वाया जाते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले या 3 पैकी तुम्ही तिसऱ्या प्रकारामध्ये मोडणारे असायला पाहिजे. बाबासाहेबांनी संध्या दिली आपल्याला. पहिली तर शिक्षणाची संधी दिली. गावकुसाच्या बाहेर राहणारी आपली माणसं आज चांगल्या ठिकाणी राहतात, चांगल्या घरामध्ये राहतात, आज कुठलाही जॉब करू शकतात, कुठलंही शिक्षण घेऊ शकतात आणि पैसा कमवू शकतात. आपल्या मुलांनाही चांगल्या हुद्द्यावरती लावू शकतात. हे आपल्याला साधता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवून धम्माचं आचरणही करता आलं पाहिजे. आणि केवळ धम्माचं आचरणच नाही करता आलं पाहिजे, तर धम्माचं आचरण करून धम्म प्रचारात मध्ये सुद्धा आपण सहाय्यक बनलो पाहिजे. आणि त्यासाठी असं किमान दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे बघा. आईने परिवाराने आज शिवरांचं दान दिलं, भिक्खू संघाला परिष्काराचं दान दिलं, वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं, महान पुण्य संपादन केलं पहा. आणि हे पुण्य तुम्ही संपादन करू शकले पाहिजे. अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो. पुनश्च एकदा बर्थडे बॉयला सुद्धा आशीर्वाद मंगल मैत्री देतो. ट्रिपल जेम्स ब्लेस यू. पुन्हा एकदा बुद्ध धम्माचा आशीर्वाद तुझ्यासोबत सदैव राहो. आणि जनबंधू आई, जनबंधू बाबा आणि मानसी, अजून काय वैशाली, जे काही असेल ते बापा नाव चांगले चांगले ठेवलेत सगळे, कारण ते धार्मिकच आहेत बिचारे. आणि तुम्ही चांगलेच नाही तर बापा पोटच दुखायचं कोणाचं. पोट लय दुखते आपल्याकडे, त्याची काय गोळी कुठंच भेटत नाही. नागपुरातल्या मेडिकल चौकातही भेटत नाही. दुसऱ्याचं कौतुक केलं की बारीक तोड करते. असे काही काही असतात. तुम्ही नाही बाप्पा. पण भगवंतानं सांगितलं पात्र लोक असतील, गौरवास पात्र असतील, कौतुकास पात्र असतील, ते सिलवान असतील, दानी असतील, ध्यानी असतील, धार्मिक असतील, विनम्र असतील, सन्मार्गावर आरूढ असतील, तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नाही तर एखादा चोर यायचा पुढे माझं कौतुक करा बाबा. कसं करावं, कोणत्या तोंडावर कौतुक करा. एखाद्या तोंडात काय ठेवून आलं, काहीतरी पिऊन आलं, माझं कौतुक करा बाबा. कसं काय करावं कौतुक कोणाचंही. आणि त्यामुळे कौतुकास आपण निश्चितच पात्र आहात. हे पुण्य आपण संपादन केलाय. तेव्हा अधिक बोलत नाहीये. या धम्मदेशनेच्या माध्यमातून या धम्मदेशनेला आपण मनावर घ्याल. बुद्धाची ही वाणी आहे, निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहत नाही. या बुद्धाच्या वाणीला सदुदित ऐकण्यासाठी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि जेवढे प्रवचन असतात ते शेअर करत राहावे, एकमेकांना पाठवत राहाल, अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब्बा मंगलम रक्षन्तु सब्बा देवता सब्बा बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बा मंगलम रक्षन्तु सब्बा देवता सब्बा धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बा मंगलम रक्षन्तु सब्बा देवता सब्बा संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं
the great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।